गुड आफ्टरनून एवरीवन। टूडेज आयुर्वेदा के प्लेटफॉर्म में आप सभी का स्वागत है। आज ही के दिन अपने प्लेटफॉर्म को देर आर द कंप्लीशन ऑफ द 4 years और आयुर्वेद ज्ञान संचय करके हमारा जो दूसरा इनिशिएटिव है मेरा खुद का डॉक्टर हितेश्वर लोनारे इनिशिएटेड बाय, उसको 1 साल 1 दिन मतलब 23 सितंबर 2023 को चालू किया। तो वो ग्रुप में हम लोग क्या कर रहे हैं कि जो स्टूडेंट्स हैं जिनको आयुर्वेदा में इंटरेस्ट है उनको कुछ डेली अपडेट्स, मंथली अपडेट्स उस ग्रुप में आते रहते हैं। व्हाट्सएप ग्रुप है। तो हम लोग अभी सीरा ये कॉन्सेप्ट्स देख रहे थे लास्ट लेक्चर में। ओके, उसमें से वो काउंटिंग वगैरह हमारा हो गया था, संख्या एवं विभाजन। आता जे आपण बघणार आहोत ते साधारणतः इथपर्यंत झालं होतं। शिरांची संख्या आणि शिरांची संख्या आणि विभाजन, ठीक आहे। तर त्यानंतर आपण आता बघणार आहोत दोषानुसार किती आहेत, रिव्हिजन करणार आहोत रॅदर। दोषानुसार व प्रत्यंग जे आहेत त्याच्यातील संख्या। तत्र वातवाहिन्या शिरा एकास्मिन् शक्तिः पंचविंशति एतेनेतरः शक्तिः बाहुच व्याख्यातो विशेषस्तु कोष्ठेः चतुर्त्रिंशति तासां गुदमिड्र आश्रितः श्रोण्यः अष्टो द्वौ द्वे पार्श्वयोः द्वे पार्श्वयोः षट् पृष्ठे तावत्याः एव च उदरे 10 वक्षासि। ठीक है, अब नेक्स्ट पैराग्राफ में है एतचत्वरिशन्तः जतृणः ऊर्ध्वं तासां 14 ग्रीवायां कर्णयो चतस्रः 9 जिह्वायां 6 नासिकायां 8 नेत्रयोः एवमेतत् 5 शीतं वातवाहिनां शिराणां व्याख्यातं भवति। एष एव विभागाः शेषाणाम् अपि विशेषस्तु पित्तवाहिन्यो पित्तवाहिन्यो 13 कर्णो यो 2 एवं रक्तवाह कफवाहश्च एवमेतानि सप्तशिराशतानि सविभागानि व्याख्यातानि। अभी इसका मतलब हम लोग देखेंगे। वातवाही शिरा ज्या एका पायामध्ये आहेत, म्हणजे पाय म्हणजे काय आपलं लोअर एक्स्ट्रीमिटी, तर अधोशाखेमध्ये आहेत ते किती आहेत 25। दुसऱ्या पायामध्ये किती तर 25, म्हणजे टोटल किती झाल्या 25 + 25 = 50। हे कुठं झालं लोअर एक्स्ट्रीमिटीज। आता अप्पर एक्स्ट्रीमिटीमध्ये किती आहेत तर परत वातवाही शिरा ज्या आहेत त्या अशाच, म्हणजे लोअर एक्स्ट्रीमिटीमध्ये 50 प्लस अप्पर एक्स्ट्रीमिटीमध्ये 50 अशा एकूण वातवाही शिरा ज्या आहेत त्या आतापर्यंत आपण बघितल्या 100 कुठामध्ये तर शाखांमध्ये। ठीक आहे, आपण आता पुढे बघणार आहोत। त्यापैकी गुद म्हणजे ॲनस, ॲनल कनाल आणि ते सगळं, मिड्र म्हणजे पेनिस, श्रोणी म्हणजे पेल्विक बर्डल, ह्यामध्ये किती आहेत तर 8। हे सगळे तुमचे कसले मुद्दे आहेत तर MCQ ह्या स्वरूपाचे क्वेश्चन्स यात तुम्हाला विचारणार आहेत।
पार्श्वामध्ये दोन्हीकडे 2-2, पृष्ठामध्ये उदरामध्ये प्रत्येकी 6, तर वक्षामध्ये 10 वातवाही शिरा आहेत. जत्रु ऊर्ध्व प्रदेशात 41 शिरा आहेत. हा प्रश्न नेहमी विचारला जाणारा आहे. ऊर्ध्व जत्रु प्रदेशात शिरा किती आहेत? तर हा एक महत्त्वाचा MCQ तुम्हाला इथं विचारू शकतात आहे. ठीक आहे. त्यापैकी त्याचं मग विभाजन कसं? 41 त्याचं विभाजन 14 ग्रीवेमध्ये, 4 जिव्हेच्या ठिकाणी, 9 कानामध्ये 4, जिव्हेमध्ये 9, नाकामध्ये 6 आणि नेत्रामध्ये 8 आणि 6 14, 14 अधिक 14 28 आणि हे 28 आणि ह्या 13 झाले वाटतं. हां, 13. तर असे टोटल तुमचे किती झाले? 41. माझं इथं चुकलेलं आहे. हे 40 नाही, 40 + 1 41. 9 जे आहेत ते जिभेमध्ये, 4 जे आहेत ते कानामध्ये, टंग हे कानामध्ये म्हणजे इयर्स, 14 जे आहेत ते ग्रीवा नेक. ठीक आहे. 8 जे आहेत ते नेत्र आईज आणि 6 जे आहेत ते नोज.